इयत्ता 5वीच्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमचं स्वागत आहे इयत्ता 5वीच्या या ऑनलाईन लर्निंग मोडमध्ये. हे आहे तुमचं इयत्ता 5वीचं इंग्रजीचं पुस्तक. याआधी इंग्रजी विषयाशी संबंधित काही बेसिक आपण शिकलो आहे आणि आता आपण आज सुरुवात करणार आहोत आपल्या युनिट 1ला. यावर्षी एकूण 6 युनिट तुम्हाला शिकायचे आहेत. युनिट 1 हा एक रिव्हिजनचा भाग आहे आणि आज आपण घेतोय सॉंग्स अँड ग्रीटिंग्स. तुम्ही ऐकायचंय, शिकायचंय आणि हे गाणं माझ्यासोबत माझ्यानंतर हावभावांसह एकदा करायचंय. आपण एकदा वाचूया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. The best to you this morning. How are you? How are you? I hope you are feeling fine and happy all the time. Very good. तुम्ही छान वाचले. आपण एकदा अर्थ समजावून घेऊया. Song 1. Good morning, good morning, good morning, good afternoon, good evening, good night. ह्या सर्व गोष्टी आपण एकमेकांना बोलत असतो. तुम्ही बोलत असतात, ऐकत असतात. याच्यासाठी काही ठराविक वेळा आहेत. गुड मॉर्निंग हे आपण सकाळच्या सत्रात म्हणतो. दुपारी आपण गुड आफ्टरनून म्हणतो. संध्याकाळी आपण गुड इव्हिनिंगचा वापर करतो आणि झोपी जाण्यापूर्वी आपण एकमेकांना गुड नाईट असं म्हणून ग्रीट करतो. ग्रीट करणं म्हणजे शुभेच्छा देणं. आता बघा, इथे शेजारी जे चित्र दाखवलंय, या चित्रात 2 मुलं एकमेकांना काय म्हणतायत? हाय. आणि दुसरा त्याला उत्तर देतोय हाय. इंग्रजीमध्ये मराठीतल्या नमस्कारासारखं हाय या शब्दाचा आपण वापर करतो. आता बघूयात आपण गुड मॉर्निंग हे सॉन्ग 1. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग. तुम्हाला ही सकाळ अतिशय खूप खूप चांगली असो. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात? आय होप. मला असं वाटतं यू आर फीलिंग फाईन. तुम्हाला चांगलं वाटत असावं. अँड हॅपी ऑल द टाईम. तुम्ही चांगले असाल आणि नेहमी आनंदी राहा. अशा प्रकारची शुभेच्छा या गाण्यातून व्यक्त करण्यात आली आहे. चला, हे गाणं आता माझ्यासोबत म्हणून पहा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग. Good morning, good morning, the best to you this morning. How are you? How are you? I hope you are feeling fine and happy all the time, and happy all the time, and happy all the time. शाळा सुरू झाल्यावर आपण हावभावांसह हे गाणं करणारच आहोत. पण आता ह्याच ट्यूनमध्ये हे गाणं पुन्हा एकदा ऐकून तुम्ही म्हणायचंय. बघा, ही मुलं किती आनंदित आहेत. सेकंड पिक्चरमध्ये या मुली एकमेकांशी काही बोलतायत. काय बोलतायत? ही मुलगी, ही गर्ल काय म्हणते बघा. हॅलो मीनू. याचा अर्थ ती मीनूशी बोलते. आय एम रिया. माझं नाव रिया आहे. अँड धिस इज माय फ्रेंड सोनाली. आणि ही माझी मैत्रीण सोनाली आहे बरं का. म्हणजे हिने हिची ओळख करून दिली आहे या मैत्रिणीला. आणि मग ही काय म्हणते? हॅलो. अशीच तुम्हीसुद्धा तुमच्या मैत्रिणीशी दुसऱ्या मैत्रिणीची ओळख करून देऊ शकता. चला, पहिलं गाणं तुम्हाला समजलंय. आता आपण घेऊया सॉन्ग 2.
सॉन्ग 2 आपण एकदा वाचणार आहोत. द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर टुगेदर. टुगेदर म्हणजे काय? टुगेदर म्हणजे एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. वी विल आपण काय होऊ? अधिक जास्त आनंदी. जेवढे आपण एकत्र राहू तेवढे आपण जास्त आनंदी राहू. फॉर युअर फ्रेंड्स, फ्रेंड्स म्हणजे मित्र मैत्रिणी, आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. द मोर वी गेट टुगेदर जेवढे जास्त, मोर म्हणजे जास्त, अधिक. वी गेट टुगेदर आपण एकत्र येऊ. द हॅपियर वी विल बी तेवढे जास्त आपण हॅपियर होणार आहोत, आनंदी होणार आहोत. बघूया या पिक्चर्समधली मुलं काय बोलतायत ते. हाय सारखंच हॅलोने सुद्धा आपण एकमेकांना ग्रीट करू शकतो. हॅलो, हॅलो. इथे बघा, दोन मित्र एकमेकांशी बोलतायत. पहिल्याने काय विचारलंय? राईट, हाऊ आर यू? आणि मग याने उत्तर दिलंय, आय ॲम फाईन थँक्यू. मी चांगला आहे. आणि विचारल्याबद्दल थँक्यू. हे चांगले संस्कार आहेत. काही इंग्रजी शब्दांचे अर्थ. सिंग म्हणजे काय? SING सिंग, सिंग गाणे. DANCE डान्स, नृत्य करणे. PLAY प्ले, खेळणे. SWAY स्वे, स्वे म्हणजे डुलणे. तुम्ही डुलता का कधी? चला आता हे गाणं सुद्धा आपण एकदा चालीवर म्हणून पाहूया. तुम्ही रेडी आहात ना? ओके. माझ्यानंतर एम्प्टी स्पेसमध्ये तुम्ही म्हणायचं आहे. सॉन्ग नंबर 2. द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर टुगेदर टुगेदर. द मोर वी गेट टुगेदर, together together. The more we get together the happier we will be, the happier we will be, the happier we will be. Very good. म्हणताय ना? वाव, छान. For your friends are my friends and my friends are your friends. The more we get together the happier we will be, the happier we will be, the happier we will be. For your friends are my friends. तुझे मित्र तेच आता माझे मित्र. And my friends are your friends. आणि माझे मित्र हे तुझे मित्र. The more we get together आपण सगळे जेवढे जास्तीत जास्त मित्र, मित्रांचे मित्र असे सगळे मिळून एकत्र येऊ. The happier we will be तेवढे जास्त आपण आनंदी होणार आहोत. सॉन्ग 1 अँड सॉन्ग 2 पुन्हा एकदा ऐका, सराव करा, अवघड शब्द लिहून ठेवा. परत भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय.